वा. काका तुमचे नाव काय? माझे नाव चंद्रकांत महादेव गायकर. अरे वा वा. काका आम्ही तुमच्याकडे खास आलोय. हा आम्हाला ना कलम कसं होतंय ना हा. ते शिकायचं, तुम्हाला जाणून घ्यायचं का? हो हो मी तुम्हाला दाखवतो. आता हे आपण रायवली आंबा असतो, हे कुठलाही असतो, हा. हे कुठलाही असतो हा. आणि त्याचा कलम उत्तम फांजी झाडाची असावी. त्याला फांजीला हाणायची. उत्तम फांजी म्हणजे याच्यावाले हाणायची, डोळेवाले डोळा. डोलावाला. हा मग डोळा असतो फांजी. डोला म्हणजे कसं असतो ते दाखवेल तुम्हाला. हा बघा हा डोळा, तेव्हा डोळा बघून घ्या. हा डोळा, हा बघा हा डोळा हा डोळा टॉपचा. हा टॉपचा डोळा. त्याला डोळा पाहिजे, नाहीतर ते मोड लवकर येत नाही नाही. त्याच्यानंतर ती फांजी उत्तम कापायची, अशी कट करून 4 इंच 4 इंचापर्यंत घेऊन ती कटिंग करायची. आडवी सरळ कट करायची डायरेक्ट. डायरेक्ट कट करायची. सरळ डायरेक्ट cutting. कट केल्याच्या नंतर ही पानं इथनं कापायची. हा इथनं पानं कापली, हे इथून नाही कापायची. हा हा. डेटापासून कापायची नाही, डेटाचा पुढचा भाग इथपर्यंत हा, कापायची. इथून कापायची. इथून हाफ करायला लागते ना. हा इथपर्यंत ती पाणी कापायची. इथं तो कलम आहे म्हणून नको. इथून नाही काढायची. एवढा आहे ना. चालेल. ओके थांब ना. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही त्याच्यावर अशी कापली जातात. हे बघा, ही अशी कापली गेली, मग तिचा हे बघा याची फांदी कापली जातो. बरोबर आहे. आता हा असा राहिला, त्याच्यानंतर 24 तासाच्या आत ही लागली पाहिजे. ओके. कापल्यानंतर 24 तासाच्या आत लागले तर त्याच्या जीवनसत्व जिवंतपणा आहे. जिवंत सत्व राहतो. त्याच्यानंतर हिला अशी शिल्ली जातो. हे बघा, दोन्ही साईडने. हे बघा, ही अशी धार नाही का, ही बघा हिला अशी शिल्ली जातो. क्रॉस. क्रॉस ही अशी शिल्ली, ही अशी शिल्ली जातो. आणि झाडाचं पाक करायचं. त्याच्यानंतर ही बघा, आता हिला इथं कापली जाणार. हे बघा, हिला इथं अशी कापली जातो. बरोबर आहे ना. कापल्याच्या नंतर हिला अशी हे केली जातो. शेर त्या दोघांमध्ये एक चीर द्यायची हा फांदीला फांदी. टाकून आणि त्यात टाकायचं आणि मग माती बांधायची. नाही माती माती नाही, प्लास्टिक. प्लास्टिक प्लास्टिक टाक. प्लास्टिकचं ते चिकटपट्टी सारखं येते ते हे बघा. वेगळी टॅपिंग येते ना. हा ही बघा, ही आता अशी अशी बांधली जातो, जोडली जातो. ही बघा, ही जोडली गेली. वेगळं टॅपिंग करतात ते लोकं. ही बघा, ही आता अशी जोडली गेली. आता ही आता अशी पट्टी असेल. ती बांधून टाकायची. आपण सेलो टेप कशी लावतो. ही बघा, पट्टी नाही आपल्या घरात आता निघून. ही बघा, ही आता अशी अशी जर जॉईंट करून, ही बघा आता ही अशी जॉईंट दिली. ही बघा, ही आता अशी जॉईंट दिली. हे बघा, आता इथून अशी अशी बांधली जाते. ही बघा, पट्टी पाहिजे. हा. अशी बांधली गेली. ही बघा गेली ना. मग त्याच्यानंतर हिला सोडून अशी- द्यायचं. हे बघा, ही अशी अशी करून मग ह्याच्यात पाणी जात बांधत नाही. अच्छा. फिट बांधायची. तुटायची, ती तुटत नाही पट्टी. ते एकदम स्ट्रेच. नाही पण बाबा तुम्ही एक खुटी कलम केलेत ना. हा. ते कसे केले? ते जुलै महिन्यात केले जातात आणि जुने जे रायवळे आंबे असतात हा, ते- त्यांना ते केले जातात. ते आता आम्ही इथे पाहिलंय जसं खुटी कलम केलेले आहेत तुम्ही दिसतायत. हा. ते यशस्वी खुटी कलम केलेले आहेत. हा. म्हणजे जुने रायवळे आंबे हा, आहेत कुठलाही त्यांना असू दे. पुन्हा तुम्ही कलम म्हणून त्याचं रूपांतरित करतात. हो, कलंक ते लागतो. कसं केलेलं आहे हो, तुम्ही? तो कलंक लागतो. हा, मग ते कसं केलेलं आहे तुम्ही ते? आता आता आम्ही हे यशस्वी कलम केलेले आहेत हे तुम्ही. बांधू दाखवा. हे जे आता दाखवलेले आहेत ना, हे कलम. आता हे ही बघा, महत्वाचं ही आहे. फांजी आम्ही कुठनं उत्तम झाडाची आणली. हे उत्तम झाड असतं ना, हा. त्याची फांजी आणली, डोळ्याची फांजी. त्या फांज्या आणून आम्ही कपड्याने गुंडून ठेवतो. हम्म. वले कपड्याने गुंडून ठेवतो. दुसऱ्या दिवसाला आम्ही सकाळी जातो. जे कोणीही म्हणल बाबा आम्हाला कलम करायचे आहे, हा. मग तिथं आम्ही जातो, तो झाड बघतो. त्याच्यानंतर आता ह्यो झाड आहे, ही बघा, ही याची काढली जातो. ही अंगची आहे ना, हा. ही अंगची आहे, हिला जोड नाही येणार. हम्म. बरोबर आहे. मग ही काय करतो आम्ही, उत्तम झाड असं बघून, ही बघा ही अशी घाप मारली जातो. ही बघा, इथनं साल काढून, ही बघा इथं अशी फरशी मारतो. मग ते एकदा तुम्ही दाखवलं असतं ना तर आमच्या मग प्रेक्षकांना हे होईल ना. समजलं असतं. पण ते ते कसं करता आता आमच्या तुम्ही? घरात नाही आहे. एका फरशी मारली जातो. हा. ही बघा, आता ही अशी खाली समजा ना, तर तुम्ही ही मारली बघा. ही समजा. हा, ही बघा. हे मारलेले. हा. हा, मग ती फेल गेली. पाणी गेला तर फेल गेली. हम्म. मग आता इथं बी मारू शकतो. हा. मग आता हे इथनं साल काढलो ना अशी, हम्म. ही बघा इथनं असं साल काढली. ही साल तोडायची नाही. मग हीच फांजी आहे ना अशी. हा. ही फांजी अशी करून त्याच्यात 2 फांज्या भरल्या जातात. अशा 2 फांज्या भरल्या जातात त्याच्यात. 2 पाने भरायचे. हा, 2 मग त्यातनं एक तरी जगणार ना. अच्छा. अहो, त्याला प्लास्टिक कसं बांधलं त्याचं? इथं प्लास्टिक या काडीनं फाडायचा.
एक तुम्ही दाखवलं असत ना प्लॅस्टिक कसं बनलं प्लॅस्टिक दाखवतो, तो पण दाखवतो. काथ्याची रशी का वापरायची? काथ्याची रशी सरत नाही. काथ्या रशी असतो ना ती सरत नाही. कारण हे मी आहे ना एक आपला व्हिडिओ आहे राजापूरचे ही फांजी आहे बघा, ही गुंडून घातली. हा हे याच्या ऐका, ऐका. प्रकारे दाखवा. ही बघा, ही आंब्याची फांजी असेल ना, मग तुम्हाला आंब्याचीच घ्यायला लागेल रायवळची. थांबा, हा एक दाखवा ना तुम्ही. रायवळीचीच घ्यायची. थांबा, दाखवतो तुम्हाला, सगळं करून दाखवतो. नाही रायवळी, रायवळी. महिला 20 ते 21 दिवसात 25 दिवसात पालवी येतो. मी ऐकलं पण का? एकदा ट्राय केली पण एवढं सक्सेस होत नाही नाही होणार. कारण तुमचा जो हातगुण आहे ना त्याच्यावर ठरलेलं असतं. हे बघा, आता ही तुम्ही किती चार्ज असतो तुमचा असं घेऊ एका कलमला? 100 रुपये. 100 रुपये एक फांदी लावायची. हो. आणि तुम्ही कुठपर्यंत कलम करता म्हणजे असं माणगाव पर्यंत का? माणगाव कुठेही करतो. महाड तालुक्यात माझं नाव आहे अख्खी भागात. महाड तालुक्यात. हो. तुमचं नाव एकदा पुन्हा सांगा. चंद्रकांत महादेव गायकर. आणि तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर येऊ शकतो. कोणाला संपर्क करायचा? मोबाईल नंबर आहे का आहे, तुमचा? मोबाईल नंबर आहे, सगळं आहे. महाड पर्यंत तुम्ही येऊन करू शकता. महाड पाहू तुम्ही, त्याच्या पुढे पण येऊन करू शकणार. तुमचा नंबर सांगा ना एकदा. 8856. ठीक आहे, आपण नंबर तुमचा नंतर देऊ याच्यामध्ये. पण आता बाबा हे दाखवत आहेत एक तुम्हाला फक्त खुटी कलम कसं करायचं ते. आता ही काडी असतो, ही बघा, ही याच्यात अशी घातली जातो. ऐकला तुम्ही? एक मिनिट हा एक वेगळी पद्धत आहे. ही बघा, ही आता ही अशी घातली ना, मग ते पाणी वरती जात, पाणी याच्यात जात नाही. ऐकलं बघा तुम्ही? त्याला सुरी बिरी सगळा. हे बघा, ही आता अशी बांधली जाते. हे बघा, ही आता इथं अशी बांधली ना काथ्याच्या रशीने. हा म्हणजे वरून पाणी ते होत नाही. पाणी आतो. हा बरोबर. मग ही रशी काथ्याची का वापरायची? काथ्याची रशी सरत नाही. बाकी हेच महत्वाचं आहे. बाकी कारण की आम्ही बघितलं जे वेगळं दाखवतं ना नाही. त्याला मेन लावतात. मेन उठतो, मेन नाही घालायचा. मेन लावलं माती जातं लावा. आणि माती लावलं जातं. पण तुमची पद्धत वेगळी आहे. हे बघा, ही आता अशी लावली ना. तुम्ही लक्षात ठेवू शकता असं. हे बघा, ही अशी लावली ना. हे आणि ही पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. कारण याच्यामुळे पाणी आतमध्ये जाणार नाही आणि तुमचं जे खुटी कलम आहे ते व्यवस्थित जाईल. आणि रायवळी आंबे आहेत त्यांना तुम्ही कलम करू शकता. जे रायवळी आंबे तोडता आणि तुम्ही वाया घालवता, नाही नका घालू. त्याला वाया घालू नका आणि असे खुटी कलम करा. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले बाबा तुम्हाला येऊन असे रायवळी आंब्याचे खुटी. आणि हे तुम्ही बघू शकता. बघा, हे सर्व खुटी कलम केलेले आहेत. हे बघा, या आमच्या हे कधी केलेलं आहे बाबा तुम्ही? गेल्या वर्षी. हे गेल्या वर्षी केलेलं आहे. आणि तुम्ही त्या झाडाचे फांदे बघू शकता किती मोठे झालेले आहे. या आमच्या इथं रायवळी. हे पण खुटी कलम आहे. याला ह्यो दाखवा, ह्यो दाखवा. हा 1 वर्षाचा आहे, दाखवा. हा 1 वर्षाचा आहे. आणि किती त्याला ह्यो बघा कसा केलाय, दाखवा. किती मजबूत जाडी बघा त्याची. एक किती मस्त सुंदर असं खुटी कलम झालं. 1 वर्षाचं आहे. इथे जवळजवळ सर्वच केलेले आहेत त्याने खुटी कलम. इथे पाहू शकता तुम्ही. हे बघा, त्याची साईज अतिशय सुंदर झालेलं आहे. हे आमचे मित्र आहेत गजानन मस्कर यांचा हा घर आहे. आणि त्या घरामध्ये आम्ही आलो आहोत. 3 वर्षात बाकी, पण त्याची निगा पाहिजे. आणि असेल तर त्याच्याकडे लक्ष नसेल तर तो शिकल कसा? त्याला खत पाणी वगैरे सर्व. खत पाणी फवारणी केली. आता माझ्याकडे त्याला फवारणी बिवारणी जास्त. आता खत किती हजाराचा घरात असेल मागे. नाही ऐका, झाडाचा खत वेगळा आहे. तो 50-60 रुपयाचा खत किलो असतो. आणि तो खत एकदम प्युअर असतो झाडाचा. कुठलाही खत वापरून, कुठलाही पावडर वापरून झाडाचा खत नाही. लागणारी ज्याला लागतो तीच पाहिजे ना. 3 वर्षानंतर तो कलम येतो आणि 8 वर्षात फुल होतो. 8 वर्षांत बाजारात फुल होतो. पण त्याची निगा तशी लागते. तुम्ही बाबा किती वर्ष काम हे करताय तुम्ही? मी कमीत कमी 25-30 वर्षाचा आहे. वय काय आहे आता तुमचं? 69. पाहू शकता 69 वयात त्यांची शरीरदृष्टी आणि ते किती फिट आहेत. आणि या निसर्गात ते एकदम ब्रह्मांड झालेले आहेत. बाबा तुम्हाला खरंच शुभेच्छा. आपण हे जे कलम आणि नर्सरी कामात जे काम करत आहात ते असंच करावं आणि निसर्गाची सेवा करत राहावी.
ही शुभेच्छा. निसर्गाची नातं जपणं वृक्षवल्ली आम्हास तुकाराम महाराज बोले, वृक्ष वल्ले आम्हा जग सोय. आता आपण बाबांच्या इकडे घरात आलो आहोत. अतिशय कष्टाने ते पीक घेत असतात. भाजीपाल्याचा देखील त्यांनी व्यवसाय केलेला आहे. आणि आता त्यांच्या बागेत आपण जायला जात आहोत. समोर आहे ते त्यांचं घर आहे. बोलता बोलता अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनी केला. त्यांची मुलं देखील व्यवस्थित कामाला आहेत, पण एक आवड म्हणून ते ह्या मातीशी जुळलेले आहेत. ते बोलतात जो पैसा आपण करतो तो या मातीत आहे. पैसा बँकेत ठेवून त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जमिनी घ्या, त्या सुपीक करा, शेती करा, ती कायमची धन दौलत तुमच्यासोबत राहील. बघूया आता बाबांनी खास आग्रह केला की तुम्ही माझ्या घराकडे या, पहा मी काय. हे बघा आजूबाजूला त्यांनी सर्व आंबे लावून ठेवलेले आहेत. विविध जातीचे आंबे. पण हे लोक झाडं लोक आहेत, यांना कळत नाही. कुठेही वनवा टेकायचा, कुठेही काय करायचं, आंगण मारतात हे लोक. कळत नाही बाबा. त्यांचं असं म्हणणं आहे की लोक वनवा टाकतात, झाडं जाळतात. गाडी मारल्यात म्हणून दिला. त्यांनी सर्व कुंपण जाळीचं केलेलं आहे. 10 वर्ष झालेले आहे कुंपणाला. ही सर्व कलम त्यांनीच केलेले आहे. आपण मगाशी पाहिलं तसं खुटी कलम. खुटी कलमचा एक फायदा आहे, ते खुटी कलम जोमात वाढतं आणि त्याची वाढ देखील जोरात होते. फक्त ते आपल्याला जमलं पाहिजे. पण यांनी दाखवलेली जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे. हे बघा आपली बापे हे सगळं कलम, एकूण एक कलम. कुठला आपल्याकडे हे नाही बघा, हे सगळे कलम केले. बघा कसे कलम आहे ते बघा. 1 वर्ष 2 वर्षाचं आहे. बाजूला कसं कोण आणलं बघा. आता ह्या नालीला आता पाणी कमी पडते, पाणी नाही ना. आता हे बघा ह्याला सुद्धा फळं यंदा आली होती. हे बघा किती 3 वर्षाचा कलम आहे. हे बघा इथनं जोर काम केलंय. हा खोटी कलम आहे, जोड कलम. आणि याला 3 वर्षात फळं देखील आली होती. आता हे बघा हे केशर आहे, हे सगळं कलम आहे. केशर आहे, हे बघा हे कोकम आहे. ते बघा कोकम. हे बघा आता ते कसं पाला काढला जातो ना. कोकण आले होते घ्यायला. हो आले होते तर सगळं. आता ही पायरी आहे. हा पायरी आहे. आता हे बघा ह्यान केली काय नाही काय नाही. पायरी आंबा कसा ओळखायचा पण? काय नाही, हे झाड आंब्याचं पायरी. त्याचा पाला तोकडा आहे, रुंद आहे, जाडा पाला आहे. आता ती पायरी आहे तिथे दाखवते तुम्हाला. हा पाला कशांचा तुकडा वाला असतो. तोकडा पाला तुकडा तो पायरी. पायरी नाही पण- आणि कलमीचा म्हटलं कसं असतो? लांब लांब लचक हा असतो. केशर आहे. हा केशर आहे. केशरचं थोडं बारीक पान असतं. हा चिकू पण आलेले आहेत. चिकूचं पण झाड आहे. किती लागतील थोडे. हे बघा आता हे बघा हे पायरी चिकू देखील आलेले आहेत. यवंत राजाचे आहे. ह्यातनं किती काढला असेल आम्हाला किती खरंच काढला आहे. असेल. अजून हे काजू आहे. आपलं नशीब मोठं आहे की आपल्याला आंबे पाहायला मिळत आहेत. हे घ्या, तुम्ही आता हे विहीर आहे इथे. आणि 1 मिनिट बाबा आपण पाहू शकता किती कोरडी पडले काका? जवळ आहे आंबा. प्रत्यक्षात आपल्याला बाबा आपल्या आग्रहात खातर कुठे हा कोणता आंबा आहे? वनराजा. हा वनराजा आंबा आपल्याला पाहायला मिळतोय. राजा आहे. आणि हा खरंच हा वनराजा आहे. राजा आहे, हा. आणि कलर देखील अतिशय सुंदर असा कलर त्याने प्राप्त याच्यावर किती आंबा होता काढला हा सगळा. पिकेल ना घरी अहो, नेला 100% हा. खाऊन बघा तुम्ही. आमचे बाळासाहेब देखील आलेले आहेत.
ही पायरी आहे. याच्यात कलम बे हो ना, तुम्हाला हे बघा यात कलम हा ह्यो कलम आहे, ही पायरी आहे. पायरी आहे आणि त्याच्यात कलम देखील आहे. तुम्ही एकत्र चालता आता काय मी काय करतो त्याचा काय तुम्हाला सांगू सगळं. आता ह्याच्यात तुम्हाला ते बघा ह्याच्यात टेक्स्चर आहे हे बघा. आता हे सगळं जाते सगळं. आम्ही त्यातलाच आहे वनराजा. हा पण वनराज आहे. पण ह्यो दर वर्षाला बांधणार. आणि इथे मला वाटतं हा केशर आहे का? हा केशर काय सुगंध खायला. केशर आहे आणि केशर देखील आपल्याला दिसू शकतो. अजूनही बाबांच्या खायला झाडाला केशर आहे. आता कसं व्हायला लागला बघा. हा केशरची साईज हा बघा. हा केशर आहे. चांगले बरे काढलेले आहेत. बघा आहे ना, किती वाढलं ते वाऱ्याने किती पडले. आणि हे दरवर्षी येतं. आणि समोरचा आंबा बाबा वेगळा वाटतोय. वेगळा तोतापुरी आहे. तो तोतापुरी आहे मला वाटतं. तोतापुरी आहे. बरं, आता थोडीफार माहिती आम्हाला पण यायला लागले. हा पाहू शकता तोतापुरी आहे. तोतापुरी. अजून छोटा आहे तो. नाही, नाही, लय पावसात होते काढले. पावसात तो चांगला नाही, होईल लय असं होते, पडले वाटतं. वायदोला. काढले. तोतापुरी देखील आहे. किती जाते अबो खाली पडलाय तोतापुरी. पुढे आता बघा हा खाली पडलेला आहे आंबा. आपलं खायला गोड तो कच्चा खाला तर गोड त्याला काय नव्हतं. फार सुंदर असं हे बघा, हे सगळं जाती आहे. हे सगळं वेगवेगळ्या जातीचे आंबे त्यांनी केले आणि हे सुंदर घर आहे त्यांचं. हे बघा, हे इकडे. हे सगळं आंबे काय? किती जातीचे तुम्ही आंबे. सगळं आंबे आणि ते काय करता इथे सर्व कुंपण भर त्यांनी हात किती होतो. आंबे लावलेले आहेत आणि ह्याच्यात कुठला भात सर्व भात पीक पिकवलेलं आहे असं. कुठला भात पिकवता इथे हा? ह्याच्यात 15 फुटी भात पिकवतो. बघा भात पाहिजे काय. हे बघा, हे बघा, हे चिकू आहे, इथं आंबे आहेत, हे बघा. खायला फळं रास मिळतात आम्हाला. चिकू देखील आहे. है ना. येतो तुम्हाला पिकी चिकू असेल घातलं. वा कशी आहे बघा. मस्तच आहे हे बघा भात पेरलेला बघा कधी. आता हा, पेरलेला याच्यात- भात. आता लोक कशी पेरतात इकडे बघा. आपली कशी पद्धत आहे बघा या. थोडस पेरणीचं देखील वेगळं टेक्निक ते दाखवतात. हे बघा आता पहिल्याला पूर्ण बघा याच्यामध्ये खत बी टाकून द्या बघा. याच्यात खत बी टाकला गेला म्हणजे हा जोमान येतो. कसं फोडलाय कसं रावाय. हे लोक करतात पण त्यांना अनुभव नाही, मेहनत नाही. आता तुम्ही एवढाच हा खोदलाय मग आता आणि हा एवढीच पेरणी केली. हा ऊन आल्यानंतर मग हा सगळीकडे बसणार चौथा पाणी रॅप करून चौथा रॅप मग लावणी करणार. लावणी कधी करणार आता पाणी अजून यायला वेळ लागेल ना. काय पाऊस आला होता का आता मध्ये नाही. काय शक्यता काय आता तुम्हाला काय वाटतंय पावसाचं उपाय किती होता काय येईल पाणी पाऊस यायला पाहिजे 22च्या नंतर ऐकला. हा 22च्या नंतर हे बघा. आता हे सगळं कलम आहे. हे सर्व कलम आजूबाजूला. या कशा जास्वंद्या बिस्वंद्या कशा लावल्या आहे ना पाणी कमी बरोबर. थोडस पाण्याची कमतरता असल्यामुळे त्यांना नाही बोली मारावं लागेल का? आता पाणी येते काय हा? या विहिरीला पाणी आहे? पाणी नंतर पुरतो 5 7 10 एक महिने पुरतो. हे बघा आहे पाणी ना ना आता नाही. आता पाणी नाही पण त्यांना 10-1 महिने हा विहिरीचं पाणी पुरतं. आता ती कोरडी झालेली आहे. बघा कशी बांधकाम काय. बांधकाम पण केलेलं आहे. हो मी बांधत होता. बघा कशी ही स्वतः त्यांनी तयार केलेली विहीर आहे. वनराज आंबा आहे. पूर्ण आपल्या हातात मावेल एवढा हा वनराज आंबा आहे. मोठा होतो. बाबाने अजून याच्यापेक्षा पण मोठा होतो ते सांगतायत. आपण पाहू शकता आपल्या पूर्ण हाताला मावेल एवढं याचं साईज आहे आणि फळ आहे. सुंदर असं दिसायला पण. आपण हा पाहू शकता हा वनराज आंबा आहे. त्यांनी आपल्या प्रेमाखातर त्यांनी हा दिलेला आहे. आणि हा जो तोतापुरी एक सॅम्पलसाठी खाली पडला होता तो आपण ठेवलेला आहे. आलं होतं तेव्हा आलं. अजून मस्तपैकी गावच्या घरी आलो आहोत. हे जास्वंदीचे वेगवेगळ्या प्रकारची रोपं त्यांनी फांद्या काढून ठेवलेले आहेत. आता त्यांच्या घरी आलो. छोटं गाडी घर आहे त्यांचं. छोटं घर आहे. काम बाकी आहे काय करायचं. फार जून महिना आहे पण ऊन फार आहे. म्हणे देवा. छोटस घर आहे. बसा बसा इथे. बाबा आलेत. रामकृष्ण हरी. फळ पाहू शकता तुम्ही किती मोठं आहे. आता काय आता ते आलं नाही त्याला आपण काय करायचं. त्यांच्या नशिबात नाही. ऐकला ते तर आहे. त्यांच्या नशिबात नाही. मी अशी न उत्पत्ती करीत आणि काही लोक मला म्हणजे सोडत नाही. खरं सांगतो मी 1000-1200 दिवसाला छापतो अजून. बघा दिवसाला 1000 ते 1200 त्याचं उत्पन्न आहे.
आणि त्यांचं मेहनत आहे मेहनत. भाषा एकदम गोड आहे. जसं आपण तुम्ही आंबा कापताय त्याची संतवाणी आहेत, वेळोवेळी ते संतांचे दाखले देत असतात. आणि हा जो आपण कापत आहात तो आहे वनराजा. वनराजचा कलर तुम्ही पाहू शकता. कापतानाच त्याचा सुगंध दरवळायला लागलेला आहे. आता आपल्याला देखील कोकणात हा वनराज खा हे- खाईल तो वाहेल. आणून ठेवावं लागेल. तुम्ही जागा घ्या, जागा घेऊन बघा आणि मायकोना करून घ्या. असं खायला मिळलं तर माणसाची तब्येत का नाही होईल. खा तुम्ही धमधमीत खा. बाळासाहेबांना चिकू पण आणलेले आहेत. आणि चिकू कसा आहे, बर्फी आहे ना. मला पाणी प्यायला काय लागेल त्या खा. चिकू पण आणलेले आहेत. योग आला. आता मला रोज हे बघा, नाही तर खात हे बघा, खाल्याशिवाय कसं पाठाय किती बारीक. सुंदर मस्तच आहे, छान आहे. म्हणजे हा. चाल पण गाडी आहे एकदम मस्त पैकी. केशर कसा आहे केशर. शिकू का लागेल ते खा. आले संतांच्या घरी येते साधू संत येती घरा, तिथे दिवाळी तो दसरा. ते दिवाळी दसरा असं म्हणलं जातं. अजून देखील माणसात माणुसकी टिकून आहे. आपण कसं बोलतो वागतो त्याच्यावर आहे. रामकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला शिकवू नका.